नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या मेट्रो नाईटमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा वाटपासंदर्भात सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85, तर अजित पवार गट 50 ते 60 या आकड्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. तर आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णयाची शक्यता देखील व्यक्त केली जाते, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महायुतीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आहे. तर यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 155 ते 160 जागा, शिंदे गट 80 ते 85 जागा, तर अजित पवार गट 55 ते 60 जागा या आकड्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत. दत्ता, अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची आणि सर्वच बड्या नेत्यांची ही अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल. नक्कीच सागर, अत्यंत महत्त्वाची महायुतीच्या बड्या नेत्याची बैठक छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका हॉटेलमध्ये सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती अशी समोर आलेली आहे. प्राथमिक स्तरावरती या सगळ्या बड्या नेत्यांची चर्चा जागा वाटपावरती सुरू आहे. आणि या जागा वाटपाच्या माहितीनुसार 155 ते 160 जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे. 80 ते 85 जागा एकनाथ शिंदे शिवसेना गटाला मिळणार आहेत. तर 55 ते 60 जागा हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि याच जागा वाटपावरती सध्याच्या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. ही चर्चा ज्या ठिकाणी सुरू आहे अगदी त्याच ठिकाणी मी उभा आहे. आपण जर बघितलं तर या हॉटेलच्या आतमध्ये अमित शहा यांच्यासोबत या सगळ्या बड्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अमित शहांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये फक्त 5 व्यक्तींचा सहभाग आहे, ज्यामध्ये स्वतः अमित शहा आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि प्रफुल्ल पटेल यांचा या बैठकीमध्ये समावेश असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. ज्यामध्ये जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र हा जो काही फॉर्म्युला सध्या समोर येत आहे त्यावरती अंतिम निर्णय अमित शहा हे दिल्लीला गेल्यानंतर जाहीर करणार असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. या बैठकीमध्ये ज्या कमकुवत स्वरूपाच्या जागा आहेत त्या जागांवरती सुद्धा चर्चा झालेली आहे. जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या या संदर्भात सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होत आहे. त्याचबरोबर वेगळ्या स्वरूपाची आणखी महत्त्वाची रणनीती जी आहे ती सुद्धा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आखली जाणार आहे. त्याचबरोबर महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहेत आणि यापूर्वीपर्यंत अजित पवार यांना महायुतीत घेणार की नाही घेणार या संदर्भातली वेगवेगळी चर्चा होती. मात्र आजच्या या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या बैठकीमध्ये अजित पवारांचा सहभाग आहे. त्यांनी त्यांच्या सुद्धा पक्षाला जागा दिल्या जाणार असल्यामुळे अजित पवार हे सुद्धा आता महायुतीमधूनच लढणार हे सुद्धा आज या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे नरेंद्र मोदींच्या सभा किती घ्यायच्या, कुठे रोड शो करायचे या संदर्भातली सुद्धा चर्चा आजच्या बैठकीमध्ये होत असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर यायला लागली. नक्कीच दत्ता, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे. वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. धन्यवाद या माहितीसाठी.